आता गुंतवणूक करताना एक व्यक्ती म्हणून आणि एक व्यवसाय किंवा एक उद्योजक म्हणून याच्यामध्ये काही फरक करता येईल का? म्हणजे एक व्यक्ती म्हणून गुंतवणूक करताना काय काळजी घेतली पाहिजे आणि व्यावसायिक उद्योजक व्यक्ती असेल तर त्याने गुंतवणूक करताना काय काळजी घेतली पाहिजे? मुळात खास करून आपल्या भागात जो मराठी उद्योजक आहे हा वारंवार ह्या चुका नेहमी करत असतो. त्याला पर्सनल फायनान्स आणि बिझनेस फायनान्स म्हणजे व्यक्तिगत गुंतवणुका आणि व्यावसायिक गुंतवणुका यांच्यातला फरकच कधी कळत नाही. म्हणजे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या नसायला हव्यात. ओके, अडचण काय होते की त्याचा जे इन्व्हेस्टमेंट आहे तो व्यक्तिगत लेवलला करत असतो. व्यवसायात एखादी अडचण आली की तीच रक्कम काढून परत तो व्यवसाय टाक, म्हणजे त्याची प्रायव्हेट म्हणजे जी त्याची व्यक्तिगत इन्व्हेस्टमेंट होती ती त्या मोमेंटला जगत झाली. हो, आणि असं बऱ्याच वेळेला म्हणजे तो जर 30 वर्ष व्यवसाय करतो, 30 वर्षातला कमीत कमी 30 वेळा तो करतो. मग या वेळेला असं या केसमध्ये आपण त्यांना काय सजेशन देऊ शकतो की तुमचा पर्सनल फायनान्स हा वेगळा असावा, तुमचा बिझनेस फायनान्स हा पूर्णपणे वेगळा असावा. बरं, पर्सनल फायनान्समध्ये म्हणजे व्यक्तिगत गुंतवणुकांमध्ये काय येऊ शकतं तर त्याचे इमर्जन्सी फंड म्हणजे दवाखाना, अडीअडचण, काही इमर्जन्सी लागणारा पैसा, मुलाच्या शाळेची फी, हे सगळे शॉर्ट टर्म गोल्स आहे. तर त्याला हे शॉर्ट टर्मसाठी त्यांना प्रवासासाठी कुठे जायचं आहे तर ट्रॅव्हल फंड, ह्या सगळे गोल्स शॉर्ट टर्म झाले. लॉंग टर्म गोलमध्ये काय येणार? चाइल्ड एज्युकेशन, रिटायरमेंट प्लॅनिंग, मुलीचं लग्न करायचं आहे, घर घ्यायचं आहे किंवा वर्ल्ड टूरवर जायचं आहे, हे सगळे झाले लॉंग टर्म गोल. आता दुसऱ्याकडे आपण जेव्हा बिझनेसकडे येतो तर बिझनेसकडे पण दोन प्रकार, एक शॉर्ट टर्म गोल आणि एक लॉंग टर्म गोल. शॉर्ट टर्म गोलमध्ये काय येणार तर तुमचं वर्किंग कॅपिटलचा बॅकअप. जे वर्किंग कॅपिटल आहे त्यामध्ये जर का तुमची कोणाकडे उधारी अडकली, काही मिसहॅपनिंग झालं, कुठेतरी तुमची गाडी अडकलेली आहे, यावेळेला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. त्यावेळेला त्या व्यावसायिकाकडे तो बॅकअप असणं गरजेचं आहे. तो बॅकअप येतो शॉर्ट टर्म लीड्समध्ये. लॉंग टर्म लीड म्हणजे काय तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट ह्या कशासाठी केलं गेलं पाहिजे? बिझनेस एक्सपान्शन, मशिनरीचं अपडेशन आहे किंवा त्याला नवीन ब्रांच ओपन करायची, यासाठी त्या गुंतवणुका केल्या जातात. ह्या 3 ते 5 वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टिंगमध्ये केल्या गेल्या पाहिजे. आणि हे करताना त्याला त्या कुठे इन्व्हेस्टमेंट केलं आणि कशासाठी केलं आहे याची क्लिअर माहिती असावी. त्याला नावं दिले गेले पाहिजे म्हणजे सोपं होतं. ओके, म्हणजे अशा स्पेसिफिक बकेट्स केल्या पाहिजे. एक्झॅक्टली, त्यालाच फायनान्शियल प्लॅनिंग आपण म्हणू शकतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जे व्यावसायिक असेल त्याने त्याच्यावरती इन्व्हेस्टमेंट शॉर्ट टर्म, लॉंग टर्म आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून व्यवसायासाठीच्या शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म, म्हणजे अशा 4 पद्धतीने 4 पोर्टफोलिओ वेगवेगळे करायचे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आता नोकरी किंवा व्यवसाय, हा व्यवसाय म्हणजे आपलं उदरनिर्वाहाचं साधन आहे. काही नोकरी करायच्यानंतर नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल, हे शोधत असताना किंवा करत असताना आपलं गुंतवणुकीचं धोरण कशा पद्धतीने ठरवलं पाहिजे? मुळात पहिले तर गुंतवणुकीचं धोरण नोकरी करणारा असू दे, व्यावसायिक असू दे किंवा अगदी कमी सॅलरीमध्ये अगदी ते छोट्या पगारात काम करतात तो असू दे, प्रत्येकाकडे गुंतवणुकीचं धोरण आधी ठरलेलं असायला हवं. अडचण काय आहे की व्यावसायिक असेल किंवा नोकरदार असेल यांच्याकडे जर आपण बघितलं तर कॉमन इक्वेशन काय आहे? उत्पन्न येतं आहे, उत्पन्न आल्यानंतर त्यातून तो मनसोक्त खर्च करतो आणि मग उरलेल्या पैशातनं बचतीचा विचार होतो. आणि जर बघायला गेलं तर तो बचत शिल्लक नसतेच, म्हणजे सगळा पैसा हा संपलेला. सो या केसमध्ये आम्ही रिकमेंड करतो की व्यावसायिकाला त्याचे महिन्याचे एक्सपेन्सेस, मुलांचे पगार असतील, रेंट असेल, या सर्व गोष्टींची त्याला कल्पना असावी. त्याचे जे घरगुती खर्च आहे म्हणजे घर खर्चासाठी लागणारा पैसा, मुलाची फी, त्याची रिन्युअल्स, वार्षिक रिन्युअल्सचे किंवा कुठलं रेंट पे करत असेल, या सगळ्या गोष्टींची कल्पना असावी. म्हणजे एक्सपेन्सचा आकडा तुमच्याकडे फायनल होतो. मग यासोबत आम्ही त्यांना काय सांगतो की आता तुमचा एक्सपेन्सचा आकडा फायनल झाला. सॅलरीड व्यक्तीला सोपं असतं की त्याच्याकडे इन्कम फिक्स आहे, एक्सपेन्सेस पण जवळपास फिक्स असतं. तर मग त्याचं इन्कम आल्यानंतर त्याचा सॅलरी डे हा त्याचा इन्व्हेस्टमेंट डे असावा. ज्या दिवशी त्याच्या अकाउंटला सॅलरी क्रेडिट होईल तर त्याच्या अकाउंटमध्ये त्याचा एक्सपेन्स ठरलेला आहे, तर त्याने त्या व्यतिरिक्त जी रक्कम आहे ती गुंतवणूक डे 1ला केली आधीच करून द्या. हो, ओके. आणि मग उरलेल्या पैशात त्याने खर्च करावा. बरोबर. आता जी इन्व्हेस्टमेंट आहे ते इन्व्हेस्टमेंटचे परत प्रकार की त्याने त्याच्या उत्पन्नाच्या जवळपास ॲटलिस्ट 30% इन्व्हेस्टमेंट करावी. 30%पर्यंत जर तो गुंतवणूक करत आहे तर त्याच्यातला काही भाग हा इमर्जन्सी फंडासाठी, म्हणजे त्याच्या मंथली इन्कमच्या 3 ते 6 पट उत्पन्न हे म्हणजे रक्कम ही त्याच्या इमर्जन्सी फंडात असावी, जेणेकरून शॉर्ट टर्म जॉब लॉस झाला, काही कारणास्तव घरामध्ये उत्पन्न येऊ शकत नाही आहे, जॉब आहे पण पगार होत नाही आहे,
अशा केसेसमध्ये त्याच्याकडे तो बॅकअप असतो, सर्वाइव्ह करू शकतो. यस. याच्यानंतर येतो 3 ते 5 वर्षाचा गोल. मुलगा 1 वर्षाचा आहे, 5 वर्षानंतर ॲडमिशन करायचं आहे. आज आपण शाळेच्या फी बघितल्या तर त्या पण EMIवर भराव्या लागतील, या लेवलला आहे. मग त्याची प्रोव्हिजन त्याने आत्तापासूनच करून ठेवायला हवी, ज्याला आपण एक मिड टर्म गोल्स म्हणू शकतो. आणि जे लाँग टर्म गोल आहे, लाँग टर्म गोल्स म्हणजे काय, की ज्यामध्ये तुमचं रिटायरमेंट आहे, फायनान्शियल फ्रीडम आहे, घर आहे, मुलांचं शिक्षण आहे, उच्च शिक्षण आहे, त्यासाठीच्या इन्व्हेस्टमेंट पण त्या 30% केल्या पाहिजे. हे झालं नोकरदारासाठी. व्यावसायिक माणूस जो आहे, व्यावसायिक व्यक्ती जो आहे, त्याच्याकडे हे पॉसिबलच नाही आहे, कारण त्याच्याकडे फिक्स इन्कम आलेली एक महिने असं हाल लागलं. मग त्या केसमध्ये त्याचा एक्सपेन्स त्याने फिक्स करावा आणि तो फिक्स झालेला एक्सपेन्स त्याच्यावर जे इन्कम येतं आहे ते बचतीमध्ये टाकावं. बचत लाँग टर्मच्या फिक्स असाव्यात. म्हणजे समजा त्याच्याकडे जर 50,000 शिल्लक राहत आहेत ना, तर त्याने लाँग टर्मसाठी 20,000 रुपये इन्व्हेस्ट केले. मग उरलेले जे 30,000 आहे याच्यात त्याने शॉर्ट टर्मचे प्लॅन्स केले पाहिजे, जसं की मशीन रिनोव्हेशन आहे, मशीन अपग्रेडेशन आहे, फॅक्टरीचं एक्सपान्शन आहे. तर त्याचे पण जे बकेट्स केलं आहे, बकेट करणं खूप महत्त्वाचं आहे. बकेट केल्याने तुम्हाला क्लॅरिटी येते. म्हणजे जर का तुम्हाला आठवत असेल तर लहानपणी आपल्याला असे गल्ले ठेवलेले असायचे, पिगी बॉक्स. हे मुलीच्या लग्नासाठी, की हे फिरायला जायचे, हे शिक्षणासाठी. तर ती कन्सेप्टच आपण इकडे वापरतोय. फक्त इथे काय की या ठिकाणी आपल्याला आपला पैसा आपण काम करतोय आणि तो जवळपास महागाईपेक्षा 3 ते 4% जास्त रिटर्न देईल, एवढा आपला उद्देश असला पाहिजे. बरोबर. येस. ठीक.